हॅलो गाईज, तुम्ही आज आम्ही आणि माझ्या गंगेला फिरायला चाललो आहोत आणि जाता जाता हा व्ह्यू पहा. इथे येऊन खूप शांत आणि प्रसन्न वाटलं. वाटत होतं की मी सगळ्यापासून डिस्कनेक्ट झालेलं असतं. माझ्या डोक्यात डिस्कनेक्ट फील झाल्यानंतर खूप रिलॅक्स वाटतं, खूप टेन्शन फ्री वाटत असाल तर नक्की या आणि हा एक्सपिरियन्स घ्या. हा खरंच अमेझिंग आहे. हॅलो गाईज, तुम्ही प्रियंका आणि माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी आणि माझी बेस्ट फ्रेंड ऋतुजा आज आम्ही बाणगंगेला फिरायला चाललो आहोत आणि जाता जाता हा व्ह्यू पहा. काय अमेझिंग दिसतोय ना. सनसेटच्या वेळेचे हे कलर मला खूप आवडतात, खूप अमेझिंग वाटतात. आणि आता फायनली आम्ही इथे पोहोचलो आणि इथे आल्यावरती आम्हाला थोडी बनारससारखी वाईब आली. इथे येऊन खूप शांत आणि प्रसन्न वाटलं. आजूबाजूला छोटी छोटी मंदिरं होती, तर प्रत्येक मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतलं. मला इथे येऊन इतकं शांत आणि रिलॅक्स वाटत होतं की मला असं वाटत होतं की मी सगळ्यापासून डिस्कनेक्ट झाले. माझ्या डोक्यात नाही कोणते थॉट्स होते, नाही प्रॉब्लेम्स होते, फक्त मी ती शांतता एन्जॉय करत होती. कदाचित मेडिटेशन म्हणजे हेच असावं, जेव्हा आपल्या डोक्यात कोणतेही थॉट्स नसतात आणि फक्त आपण ती मूवमेंट एन्जॉय करत असतो. मला असं वाटतं आपण आपल्या डेली लाईफमध्ये इतके बिझी असतो ना की कधी कधी हे डिस्कनेक्ट फील करणं पण खूप गरजेचं असतं. कारण का डिस्कनेक्ट फील झाल्यानंतर खूप रिलॅक्स वाटतं, खूप टेन्शन फ्री वाटतं. त्यानंतर आम्ही थोडे फोटोज काढले, ऋतुजाच्या मैत्रिणींसोबत थोडं एन्जॉय केलं आणि हळूहळू घरी जायची वेळ आली. खरं सांगू का, मला इथून जायची इच्छाच नाही होत आहे. इथे येऊन इतकं प्रसन्न वाटलं ना मला की मला इथे पुन्हा पुन्हा यावंसं वाटतंय. मी खरंच रिकमेंड करीन, जर तुम्ही कधी इथे आला नसाल तर नक्की या आणि हा एक्सपिरियन्स घ्या. हा खरंच अमेझिंग आहे. आजच्या पुरतं इतकंच गाईज. भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी तर हा एक्सपिरियन्स खूप एन्जॉय केला आहे. जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि बाणगंगेला जाण्याचा प्लॅन नक्की करा. आणि हो, सोबत सबस्क्राईब पण करा. बाय बाय.